नमस्कार, मी अमित कोळेकर आणि आपण पाहत आहात तरुण भारत न्यूज. बेळगावसह देश विदेशातील घडामोडींचा आढावा घेऊया. सर्वप्रथम पाहूया आजच्या महत्त्वाच्या हेडलाईन्स. आमची जमीन देणार नाही, शेतकऱ्यांचा ठाम निर्धार. रिंग रोड विरोधात न्यायालयीन लढाईसाठी सज्ज. उत्तर कर्नाटकातील रौडीवर पोलिसांचा कडक वॉच. 148 जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई. 23 जण हद्दपार, 6 जणांवर गुंडा कायदा, 5 आरोपीवर कोका. राज्य मंत्रिमंडळात महिला मंत्र्यांना संधी. मुख्यमंत्री शिवकुमार यांचा विचार सुरू असल्याची लक्ष्मण सौदींची माहिती. भाजपच्या आरोपावर सौदींचा पलटवार. गांजा मिश्रित चॉकलेटची विक्री. उद्यमबाग पोलिसांची कारवाई. एकाला अटक. 6 किलो 858 ग्रॅम गांजा मिश्रित चॉकलेटसह 94,000चा मुद्देमाल जप्त. रेणुका यल्लम्मा मंदिराचे 31 कोटी रुपयांचे उत्पन्न. मंदिराकडे 89 किलो सोने, 374 किलो चांदी, 12 कोटी 65 लाखांची निव्वळ बचत. खड्ड्यात हरवला सोनोली कुद्रेमणी रस्ता. खड्डेमय मार्गामुळे वाहनधारक त्रस्त. ऊस वाहतुकीलाही मोठा फटका. तातडीच्या दुरुस्तीची मागणी. ईडीची बेळगावात दुसऱ्या दिवशीही धडक कारवाई. निलणवर यांच्या ठिकाणी कागदपत्रांची झाडाझडती. कथित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी चौकशीला वेग.